आज फरशी पुसायची होती पण घडलं काही असं. नमस्कार, मी राधिका आणि आज आम्ही गावावरून निघालेलो होतो आणि येतानाच आम्हाला हे पकालपूरचं गणपती मंदिर लागतं आणि आज मोठी चतुर्थी असल्यामुळं म्हटलं चला दर्शन घेऊया. त्या ध्रुवला पण भूक लागली होती, त्याने जेवण करून घेतलं. आम्ही सगळं सामान काढून आणलं आणि मग घरात येऊन बघतो तर काय, गॅलरीत या कबुतरांनी इतकी घाण केलेली होती, सगळीकडे धूळ पण जमा झालेली होती. मग मी पहिलं काम केलं ते म्हणजे दूध सगळं गाळून घेतलं आणि ते तापायला ठेवून दिलं आणि 7-8 दिवस नसल्यामुळे फिल्टरचं पण पाणी सगळं सोडून दिलं आणि झाडं तर इतकी सगळी करपून चाललेली होती, म्हटलं चला त्यांना पण पाणी घालूया. आणि घरात गावाकडून आल्यामुळं इतका पसारा होता आणि मग मी सगळ्यात पहिल्यांदा काम करायला घेतलं ते म्हणजे गॅलरी सगळी स्वच्छ करून घेतली आणि मग नंतर घर वगैरे सगळं झाडून स्वच्छ करून घेतलं आणि मग गॅलऱ्या धुवायला घेतल्या, कारण पक्ष्यांनी पण घाण केलेली होती आणि धूळ पण भरपूर होती. त्यानंतर म्हटलं चला आपण फरशी पुसून घेऊया. तर असं काही घडलं की मला हातानेच फरशी पुसायला लागली. मग मी सगळी कपडे वगैरे सुकायला टाकली. मग किचनमध्ये गेले तर किचनमध्ये पण भांड्यांचा पसारा होता, ते सगळं आवरून घेतलं आणि तोपर्यंत आवरलेलं सगळं धुवून विस्कटून टाकलेलं होतं. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.